गुड मॉर्निंग माय डियर स्टुडंट्स. आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी या विषयात व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आपण आज व्याकरणामधीलच शब्दांच्या जाती याविषयी माहिती घेणार आहोत. मुलांनो, शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द म्हणतात. उदाहरणार्थ अभय. ही 3 अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्याने अभय या शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. मुलांनो बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. परंतु तसे पाहिले तर शब्दाच्या मुख्य 2च जाती आहेत. एक म्हणजे विकारी शब्द, त्याला सव्यय सुद्धा म्हटलेला आहे, आणि दुसरं अविकारी शब्द, याला अव्यय म्हटलेला आहे. बघा मुलांनो, 2 मुख्य जाती सांगितल्या, विकारी आणि अविकारी. विकारी शब्दामध्ये 4 जाती आहेत. 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद. अविकारी शब्दामध्ये 5वी जात आहे क्रियाविशेषण, 6 शब्दयोगी, 7 उभयान्वी, 8 केवल प्रयोगी. ज्या सुरुवातीच्या 4 जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ह्या विकारी जाती आहेत. तर यांना विकारी जातीच का म्हणायचे? मुलांनो लक्ष द्या. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात, म्हणजेच सव्यय म्हणतात. विकारी म्हणजेच बदल घडणारे. या विकारी शब्दांच्या 4 जाती मी तुम्हाला सांगितल्या. 1 नाम. आता बघा मुलांनो, नाम तुम्हाला माहीतच आहे. जसे की कोणत्याही व्यक्ती, वस्तूला किंवा गुणांना दिलेले नाव, जसे रमेश, मनश्री, परी इत्यादी. दुसरं सर्वनाम. नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतात, जसे की मी, तू, तुम्ही, आम्ही इत्यादी. तिसरं आहे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ गोड, हिरवा, चांगला इत्यादी. चौथे आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ उठतो, बसतो, खातो, पितो इत्यादी. बघा मुलांनो, ह्या 4ही जातीचा अभ्यास तुम्ही इयत्ता 5वी आणि 6वी मध्ये केलेला आहे. तरीही आपण याची उजळणी म्हणून ह्या विकारी जाती बघितल्या. आता या वर्षी आपण इयत्ता 7वी मध्ये अविकारी शब्दांच्या पुढील 4 जातींचा अभ्यास करूया. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दाला अविकारी शब्द म्हणतात. अविकारी म्हणजेच बदल न घडणारे. अविकारी शब्दांच्या मुख्य 4 जाती आहेत. क्रियाविशेषण अव्यय, 2 शब्दयोगी अव्यय, 3 उभयान्वी अव्यय, 4 केवल प्रयोगी अव्यय. बघा मुलांना, या 4 अविकारी जातींपैकी पहिली क्रियाविशेषण अव्यय ही अविकारी जात आता आपण बघूया. क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरण म्हणून, दररोज, जवळ, खूप. बघा मुलांनो, आपण काय केलंय, अविकारी शब्दांमधली क्रियाविशेषण अव्यय ही पहिली जात आपण बघतोय. क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य 4 प्रकार आहेत. बघा, पहिली जी जात आहे क्रियाविशेषण अव्यय, त्याचे अजून मुख्य 4 प्रकार आहेत. एक आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा आहे
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, तिसरं आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथं आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता आपण कालवाचक क्रियाविशेषणाची व्याख्या बघूयात. जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देते त्याला कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात. उदाहरण: आज, काल, उद्या, परवा, दररोज, नेहमी. यापेक्षाही अजून तुम्ही लक्षात ठेवू शकता शब्द जसे की क्षणोक्षणी, हल्ली, मागे, पूर्वी, सकाळ, संध्याकाळ, सदा, सर्वदा, वेळोवेळी असे बरेचसे शब्द आपल्याला कालवाचक क्रियाविशेषणाची माहिती देतात. आता आपण याची काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य दिलं, काल शाळेला सुट्टी होती. बघा मुलांनो, या वाक्यामध्ये शाळेला सुट्टी होती. शाळेला कधी सुट्टी होती मुलांनो? काल. म्हणजेच काल हा शब्द आपल्याला कशाची माहिती देतो? काळाची माहिती देतो, वेळेची माहिती देतो. म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरं वाक्य बघा, हल्ली संगणकाशिवाय चालत नाही. बघा मुलांनो, आता सर्वांनाच माहिती आहे, सगळेच आता आपण कोरोनाच्या काळामध्ये घरात बसलेलो आहोत आणि घरात बसून आपण आपली सगळी कामं ही कम्प्युटरवर बसूनच करतोय, कारण आपल्या संगणकाशिवाय आपली कोणतीच कामं आता होत नाही. म्हणजेच हल्ली आपल्याला संगणकाची किती गरज भासते? या वाक्यामध्ये हल्ली हा जो शब्द दिलेला आहे हा आपल्याला वेळेची आणि काळाची माहिती देतो. म्हणून हा सुद्धा एक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषणाचाच प्रकार आहे. आता क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार बघा मुलांना, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. व्याख्या बघूया. जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरण: येथे, इकडे, तिकडे, चोहीकडे, अलीकडे. या व्यतिरिक्तही काही शब्द आहेत जसे खाली, वर, जवळ, दूर, लांब, सभोवती. आता आपण याची काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा मुलांनो, नदीच्या पलीकडे झाड आहे. या वाक्यात झाड कुठे आहे मुलांनो? पलीकडे. पलीकडे हा जो शब्द आहे हा कशाची जाणीव करून देतोय, कशाची माहिती देतोय? स्थळाविषयी, त्या स्थानाविषयी आपल्याला माहिती देतो. म्हणून हे स्थलवाचक क्रियाविशेषणाचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, वही खाली पडली, ती वर ठेव. ज्याला तुम्ही नोटबुक म्हणता. इथे काय सांगितलेलं आहे? वही कुठे पडली? खाली पडली. ती कुठे ठेवायला सांगताय? वर ठेवायला सांगतात. म्हणजे या वाक्यामध्ये जे दोन शब्द आहेत, खाली आणि वर, हे दोनही आपल्याला त्या स्थळाविषयी, त्या स्थानाची माहिती करून देतात. म्हणून हे सुद्धा वाक्य स्थलवाचक क्रियाविशेषणाचं आहे. समजलं मुलांनो तुम्हाला? हा दुसरा प्रकार. आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार बघूया, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषणाची व्याख्या बघूया. जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देते त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतात. उदाहरणार्थ: जोरात, जलद, उगीच, व्यर्थ, तुरुतुरु. या व्यतिरिक्तही काही शब्द आहेत जसे की पटकन, झटकन, पटापट, गटागटा, धपकन इत्यादी. आता आपण काही वाक्य बघूयात. पहिलं वाक्य बघा मुलांनो, पावसात जोरात चालू नकोस, सावकाश चाल. बघा मुलांनो, या वाक्यामध्ये काय सांगितलंय? चालण्याची पद्धत सांगितली, चालण्याची रीत दाखवली की पावसात जोरात चालू नकोस, सावकाश चाल. म्हणजे जोरात आणि सावकाश हे दोनही शब्द आपल्याला त्या रीतीची माहिती करून देतात, जाणीव करून देतात किंवा ती पद्धत दाखवतात की जोरात चालू नकोस, सावकाश चाल.
म्हणजे ही पद्धत दाखवलेली आहे, म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरं वाक्य बघा मुलांनो, राजू गटागटा पाणी पितो. बघा मुलांनो, पाणी पिण्याची इथे रीत दाखवली आहे, पाणी पिण्याची इथे पद्धत सांगितली आहे की राजू कसा पाणी पितो, तर गटागटा पाणी पितो, म्हणून हे सुद्धा रीतिवाचक क्रियाविशेषणाचं वाक्य आहे. समजलं मुलांना तुम्हाला? आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार बघूया. संख्यावाचक किंवा परिमाणबोधक अव्यय. त्याची व्याख्या बघूया. जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी माहिती देते त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरण, एकदा, दोनदा, किंचित, पुष्कळ, भरपूर, किंवा या व्यतिरिक्तही जसं दोनदा सांगितलं तसं तीनदा, चारदा, त्यानंतर पुष्कळ, भरपूर, थोडा, अधिक इत्यादी. आता आपण काही वाक्य बघूया. पहिलं वाक्य बघा मुलांनो, रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले. बघा मुलांनो, या वाक्यामध्ये काय सांगितलं की रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले. अनेकदा हा शब्द आपल्याला कशाची माहिती करून देतो? संख्येची, की मी त्याला एकदा नाही अनेकदा पाहिले, म्हणजेच हे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा मुलांनो, बागेत खूप फुले आहेत. आता ही फुले किती आहेत? तर फुले खूप आहेत. बघा मुलांना, आपण इथे मी तुम्हाला काय सांगितलं? संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला संख्या दिसेल, 1, 2, 3, 4, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, अशा जेव्हा संख्या येतील त्यावेळेला तुम्ही काय लिहायचं आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. पण जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये खूप, अधिक, कमी, जास्त, पुष्कळ, भरपूर असे जेव्हा शब्द येतात, म्हणजे प्रमाणाची माहिती करून देतात, त्यावेळेला तुम्हाला संख्यावाचक न लिहिता तुम्हाला परिमाणवाचक लिहायचं आहे, कारण त्याचं प्रमाण दाखवलेलं आहे. एखाद्या वस्तूचं प्रमाण आहे, जसं आता इथे फुलांचं प्रमाण दाखवलं, म्हणून हे बागेत खूप फुले आहेत हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला समजले? आपण अविकारी शब्दांमधली क्रियाविशेषण अव्यय ही अविकारी जात बघितली. क्रियाविशेषण अव्ययाचे आपण 4 प्रकार बघितले. मी तुम्हाला एक स्वाध्याय देते, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखून लिहा. 1. सभोवार जंगल आहे. 2. पलीकडे नदी वाहते. 3. हत्ती सावकाश चालतो. 4. हळूहळू सूर्यास्त झाला. या वाक्यांच्या पुढे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय लिहायचं आहे. धन्यवाद.